नमस्कार पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTE 25% प्रवेश प्रक्रिया 2026-27 बाबत पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जाणून घेणार आहोत। या सूचना काय आहेत पहा। जर तुम्ही तुमच्या मुलासाठी RTE अंतर्गत मोफत शाळेत प्रवेश घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चूक झाली तरी अर्ज रद्द होऊ शकतो। सर्वप्रथम महत्त्वाची माहिती, RTE 25% प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2026 आहे। त्यामुळे पालकांनी वेळेत अर्ज पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। आता पाहूया अर्ज भरताना कोणत्या सूचना पाळायच्या आहेत। अर्ज भरताना पूर्ण पत्ता अचूक लिहायचा आहे। तुमच्या राहत्या घराचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन नीट तपासूनच अर्ज सबमिट करा। जन्मतारीख अचूक भरा। बालकाच्या जन्मदाखल्यावर जी जन्मतारीख आहे तीच लिहा। एकदा जन्मतारीख भरली की नंतर बदलता येणार नाही। शाळेचे अंतर 1 किलोमीटर, सन 2026 साठी आणि 27 फक्त 1 किलोमीटर अंतरावरील शाळा निवडता येणार आहे, असा त्याच्यामध्ये एक जाचक अट आहे। या अटीबद्दल प्रचंड विरोध होत आहे आणि काहीतरी निर्णय 100% लागेल, ही अट रद्द होऊ शकते। दुसरं पहा, अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर अपलोड करणे आवश्यक आहे। त्यामध्ये लॉटरी लागल्यानंतर कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो। अर्ज जर चुकीचा भरला असेल तर काय करावे पहा। ज्यावेळेस तुमचा अर्ज चुकला तर अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो डिलीट करून नवीन अर्ज भरता येतो। डुप्लिकेट अर्ज भरू नका। एका बालकासाठी 2 अर्ज आढळल्यास दोन्ही अर्ज बाद होतील आणि लॉटरीमध्ये समाविष्ट होणार नाहीत। अर्ज क्रमांक जपून ठेवा। अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत सुरक्षित तुमच्याकडे ठेवावी। चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो। अर्जात जर खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास मिळालेला प्रवेश रद्द केला जाऊ शकतो। होय, चुकीची माहिती द्यायची नाही। आणि पासवर्ड जर विसरला तर रिकवर पासवर्ड पर्याय वापरून पासवर्ड रिसेट करू शकता। दिव्यांग बालकांसाठी काही नियम आहेत पहा। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किमान 40% दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे। निवासी पुराव्यात बदल जर असेल पहा, 2026-27 पासून गॅस बुक निवासी पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही। तसेच बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य असेल। लोकेशन अचूक भरण्यासाठी महत्त्वाच्या काही टिप आहेत। गुगल मॅप वापरून मिळालेले लोकेशन तुम्हाला वापरायचं आहे। अर्जात टाकलेले लोकेशन हे चुकीचे होऊ शकत असले तर हे थोडं तुम्ही पारदर्शकता पाळा। जन्मतारखेबाबत काही समस्या असेल तर दिव्यांग बालकांच्या अर्जात समस्या असल्यास RTEचा जो काही मेल ID आहे यावर तुम्ही सबमिट करू शकता। प्रत्येक माहिती ही नीट तपासून आणि विश्वासाने पडताळूनच पहा आणि तुमचा अर्ज दाखल करा। लक्षात घ्या, ही काल 10 मार्च रोजी तारीख वाढून तुम्हाला 18 मार्चपर्यंत शेवटची तारीख भेटलेली आहे। या मिळालेल्या संधीचा लाभ घ्या आणि ज्या पालकांचे अद्यापही फॉर्म भरायचे राहिलेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांचे, त्यांचे तुम्ही तात्काळ फॉर्म भरून घ्या आणि त्या काही दिवसात म्हणजे लगेच 1 किलोमीटरची अट जी आहे ती पण रद्द होऊ शकते। अशा नवनवीन माहितीसाठी आणि आवश्यक माहितीसाठी फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आम्ही तुमच्यासोबत आहोत। धन्यवाद।